महाराष्ट्रातील देवीची शक्तिपीठे 3.5 शक्तिपीठे महाराष्ट्रात असून एक महालक्ष्मी कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे शक्तिपीठ आहे। 3.5 पीठापैकी एक पंचगंगा नदीकाठी वसलेली महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या शहरात करवीर निवासिनी अंबाबाईचे महालक्ष्मीचे पीठ आहे। पुण्याहून 235 किमी व मुंबईहून 395 किमी अंतरावर हे शक्तिपीठ आहे। चालुक्य राजा कर्णदेव याने 657 मध्ये हे मंदिर बांधले आहे। या हेमाडपंथी बांधणीच्या मंदिरावरील कोरीव व कलाकुसरीचे काम अप्रतिम आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 मुंबई चेन्नई या मार्गावर शक्तिपीठ जवळून पाहावयास मिळते। तुळजापूर जिल्हा धाराशिवहून 23 किमी अंतरावर बालाघाट डोंगराच्या कडावर हे देवीचे पीठ आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता तुळजाभवानी माता तुळजापुरात आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर धुळे नाशिक नजीक हे शक्तिपीठ आहे। माहूरगड तालुका माहूर जिल्हा नांदेडहून 128 किमी अंतरावर प्राचीन ऐतिहासिक धार्मिक ठिकाण रेणुका मातेचे जागृत पीठ आहे। याच ठिकाणी दत्तात्रेयाचे जन्म ठिकाण असून दत्त शिखराव रेणुका मातेचे मंदिर आहे। माहूरगड व रामगड या परिसरातील हे प्रेक्षणीय ठिकाण आहे। सप्तशृंगी तालुका कळवण जिल्हा नाशिकहून 70 किमी अंतरावर महाराष्ट्रातील 3.5 पीठापैकी अर्धे पीठ म्हणजे सप्तशृंगी पीठ होय। सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकार रूप समजण्यात येते। सह्याद्रीच्या उंच कड्यात 7 शिखरे आहेत। यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंग असे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते।